आता आपण करतोय गवारीची कोशिंबीर. साहित्य आपण पाहिलं होतं, कृती करूयात. सुरू करूया. हो हो. आधी गॅस लावते. बरं, आता थोडंसं तेल घेऊन त्याच्यात आपल्याला गवार परतायचे. बरं, किती लागणार आहे बघा. बस, खूप नको. ओके. गवार त्याच्यात घालून बरं सगळे घालते मी. परतायचे आपल्याला आणि सगळं त्याला तेल लागलं ना की मग आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या घालणार. बरं, ठीक आहे. आता हे व्यवस्थित परतून झालंय, त्याला थोडासा काळसर रंग आलाय. आपण मिरची घालूया. बरं, फक्त जरा मी एवढी सगळी नको. आता मीठ अगदी थोडंसं, कारण आपल्याला दह्यात पण घालायचंय. बस 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 बस. आता दाण्याचं कूट. हे बघ, आता हे झालंय. आता हे आपण थोडं थंड करत बाजूला ठेवूया. आता आपल्याला आपण बाउल घेऊया, सर्विंग बाउल मध्ये डायरेक्टली. ह्याच्यात सगळ्यात आधी गवारीचा लेअर करायचा आहे. आता हे जे दही फेटून घेतलं ना, तेव्हा त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर ते आपण त्याचा एक लेअर ह्याच्यावर घालूया. हा प्रयत्न मी करतो. अवघड नाहीच आहे. उगीच आपला प्रयत्न सुद्धा वापरला की काहीतरी छान करतो असं वाटतं. इतकी वर्ष तू हा रेसिपी शो करतोयस तर तू खरं तर एक्सपर्ट झालायस. नाही, एक्सपर्ट असं नाही, पण मला आता थोडासा अंदाज यायला लागलाय की कशावरती किती वेळ कसं ठेवायचं. बस, हा एक लेअर पसरून घेऊया का जरा. आणि याच्यावर आता आणखीन थोडंसं दही घालून त्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची. अच्छा, आपण हे आत्ताचा जो लेअर आहे तो थोडा फक्त मध्यभागी घालूया, म्हणजे सगळंच दिसेल आपल्याला. हिरवही दिसेल, पांढरही दिसेल. बरोबर ना? परफेक्ट. हे झालं. त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकते. बरं. आणि आता आपण फोडणी करूया. बरं, छोटी कढई थोडंसं घे, कारण बस. आता हे तेल गरम झालेलं आहे. पुढे काय करूया? फोडणी नेहमी सारखी. त्याच्यात मोहरी घालायची. बरं. मग कढीपत्त्याची पानं अशीच घालत की अख्खी दिसायला छान दिसतायत. बरं. हिंग आणि लाल मिरची ही आपल्याला तोडून घालायला लागेल. त्याच्यातल्या बिया जरा चालेल.